उदय सामंतांची सगळी जर राजकीय कारकीर्द तुम्ही बघितली तर त्यांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची चापलुसी करून त्यांनी प्रत्येक पद आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेलं आहे. साहेब बोलताना सगळ्या कॅमेऱ्यात बस आता. हा इथंच बघ. बस बस बस. ओके फक्त बाळूकडे जाऊ का आमच्याकडे पण जाऊ? निसर्गला देतो. नाही निसर्गला देणार. ओके रोल. उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, आज तुम्हाला थोडंसं तातडीनं आणि अचानकपणे बोलवण्याचं कारण म्हणजे असं की काल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत हे नेहमीप्रमाणे फुकटचा फटका मारायला चिपळूणच्या दौऱ्यावर होते आणि चिपळूणच्या दौऱ्यावर असताना त्यांनी नाहक माझ्यावर काही टीका टिप्पणी केली, माझ्याबद्दल संशय निर्माण व्हावा, माझ्या भूमिकेबद्दल संशय निर्माण व्हावा अशा प्रकारची काही वक्तव्य त्यांनी केली. खरं तर उदय सामंतांची सगळी जर राजकीय कारकीर्द तुम्ही बघितली तर त्यांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची चापलुसी करून त्यांनी प्रत्येक पद आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेला आहे. चापलुसी करणं हा त्यांचा हातखंडा आहे आणि अशा चापलूस माणसानं केलेल्या वक्तव्याची फार काय मला दखल घेण्याची आवश्यकता वाटत नव्हती, परंतु तुमची चापलुसी चालू राहण्याकरता म्हणून तुम्ही कारण नसताना दुसऱ्यावर टीका टिप्पणी का करावी? तुम्ही तुमचं कर्तृत्व काय, तुम्हाला मिळालेल्या अधिकाराचा वापर करून तुम्ही कोणती लोकांची जनहिताची कामं करता आहात ते सांगणं आवश्यक आहे.